नमस्कार मित्रांनो, माझे नाव मिनल आहे. मी 26 वर्षाची आहे आणि वयाच्या 22व्या वर्षी माझे लग्न झाले होते. माझा रंग गोरा आहे आणि माझा फिटनेस व व्यक्तिमत्व अतिशय उत्तम आहे. लग्न झाल्यानंतर मी पारंपरिक साडी नेसणे आणि पूर्ण मेकअप करणे पसंत करते, कारण मी एका संस्कृत आणि मोठ्या कुटुंबाची सून आहे. माझ्या सासराचे मूळ घर उत्तर प्रदेशातील एका ऐतिहासिक आणि सुंदर गावात आहे. माझे पती आणि सासरची मंडळी बऱ्याचदा शेतीची कामे किंवा इतर निमित्ताने गावाला जात असतात. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी माझ्या पतीसोबत सासरच्या घरी गेले होते. आमचे गावाकडे घर बरेच जुने होते, ज्यामुळे या घराच्या वरच्या मजल्याचे खांब आणि स्लॅब थोडे कमजोर झाले होते. घरच्या खालच्या भागातील एक खोली थोडीशी चुकल्यासारखी वाटू लागली होती. आम्ही गावी पोचल्यापूर्वी सासरच्या मंडळीने घराच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गावातील काही अनुभवी मजुरांचे बोलावले होते. आम्ही रविवारी गाडीने गावी पोहोचलो. रविवार असल्यामुळे सर्व मजुरांना आदल्या दिवशीची सुट्टी देण्यात आली होती, त्यामुळे कोणीही कामगार आले नव्हते. पण आमच्या पोहोचल्यानंतर सोमवारी पहाटेची एक दुर्दैवी घटना घडली. शेजारच्या गावात राहणाऱ्या माझ्या सासरच्या एका अतिशय खास मित्रांचे अचानक निधन झाले. ही बातमी मिळताच माझ्या सासूबाईंना आणि सासरच्या मंडळींना तेथे जाणे अनिवार्य होते. माझे पतीसुद्धा हट्ट करू लागले की ते काकाशी खूप जवळचे होते, त्यामुळे त्यांना अंतिम प्रवासाला जायचे होते. परंतु घरात कोण ना कोणाचे थांबणे अत्यंत गरजेचे होते, कारण आज सोमवार होता आणि ठरल्याप्रमाणे मजुरांना कामावर यायचे होते. वरच्या मजलाचे खांब दुरुस्त करण्याचे काम अतिशय महत्त्वाचे आणि तातडीचे होते. शेवटी घरात चर्चा झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की मी घरी थांबेन आणि माझे सासरे, सासू आणि पती काकाच्या अंतिम यात्रेसाठी दुसऱ्या गावाकडे रवाना होतील. जाताना माझ्या पतींनी मला सांगितले, मिनल, तू काळजी करू नका, मजुरावर लक्ष ठेव, ते स्वतः येतील आणि त्याचे काम पूर्ण करतील. हे मजूर लोक सहसा घरच्या मागील पायाचा किंवा दरवाजांचा वापर करून वर जातात. आम्ही संध्याकाळपर्यंत नक्की परत येऊ. सकाळचे 9 वाजले होते. माझ्या अंदाजानुसार कामगार 11 वाजेपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. मी विचार केला की तोपर्यंत मी माझी आंघोळ आणि घरातील आवरासावर उरकून घ्यावी. मी बाथरूममध्ये गेले आणि आंघोळ करत असताना मला अचानक कामगाराचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यांनी नेहमीप्रमाणे मागच्या दाराने प्रवेश करून कामाला सुरुवात केली होती. घरातील बाथरूम मुख्य खोलीपासून थोडे लांब आणि स्वतंत्र होते, जसे जुन्या काळातल्या घरामध्ये असायचे. पण गडबडीने मी माझी साडी बदलायला विसरले होते. माझ्याकडे फक्त पेटीकोट आणि ब्लाऊज होता. मला वाटले की घरातील ही मी एकटीच आहे, त्यामुळे आंघोळ झाल्यावर रूममध्ये जाऊन साडी नेसेल. पण मजूर आधीच आल्यामुळे मी पेटीकोट आणि ब्लाऊजवर एक ओढणी शरीरात थोडीशी घेऊन बाथरूममधून बाहेर पडले आणि रूमच्या दिशेने चालू लागले. वरच्या मजल्यावरून खाली येणाऱ्या पायऱ्या आणि रस्ता बाथरूममध्ये दिशेने स्पष्ट दिसत होता. त्यावेळी माझे शरीर थोडे ओले होते आणि मी घाईघाईनेच रूममध्ये जाऊन स्वतःला सुरक्षित केले. मी पटकन दरवाजा बंद करून व्यवस्थित साडी नेसली आणि स्वयंपाकघरात जाऊन घरच्या कामात मग्न झाले. स्वयंपाकघरात काम करत असताना मला मजुराचे आपापसात चाललेले स्पष्ट आवाज ऐकू येत होते. घरच्या मजल्यावर काम करणारे ते 5 मजूर आपापसात कुसूसू करत बोलत होते. अरे, ही बाई कोण आहे? एवढी सुंदर स्त्री या म्हाताऱ्याच्या घरी काय करत आहे? त्यावर दुसरा मजूर म्हणतात, ती नक्की त्याची सून असावी, शहरात राहत असणार. तिचे स्टाईल आणि गोरा रंग पाहिलास का? त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. जरी ते माझ्याबद्दल कुतूहलाने बोलत असते तरी मला त्याची ती भाषा आणि नजर अजिबात आवडली नाही. मी मनाशी ठरवले की अशा लोकांच्या बोलण्याकडे जरा लक्ष द्यायचे नाही, कारण त्याचे काम मजूर वर्गाचे आहे आणि आपल्याला फक्त आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यायची आहे. मी स्वतःला सावरले आणि माझ्या कामात लक्ष केंद्रित केले. दुपारची वेळ झाली होती. मी पाहिले की सर्व कामगार काही वेळासाठी कुठेतरी बाहेर गेले आहेत. काही वेळ जेव्हा ते परत आले तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही सगळे कुठे गेला होता? त्यातील एकाने उत्तर दिले, आम्ही जवळच जेवायला गेलो होतो बाईजी. आता आम्ही लवकर आमचे उरलेले काम पुन्हा सुरू करू. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आणि हलके हसू उमटले होते. मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि त्यांना पाणी देण्यासाठी मागील खोलीच्या दिशेने गेले. पण मला कल्पनाच नव्हती की पुढच्या काही क्षणात परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. मी जशी पाणी देण्यासाठी मागे फिरले तसा एक मजूर माझ्या समोर येऊन उभा टाकला.
मी एकदम घाबरले. मी काही बोलण्यापूर्वीच त्यांनी अचानक मला पकडले. माझे तोंड हातांनी घट्ट दाबले आणि मला ओढत एक बंद खोलीत नेले, जिथे त्यांचे इतर 4 सहकारी आधीच हजर होते. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी प्रचंड घाबरले होते. त्यांनी मला एका पलंगावर झोपवले. मंजुरींचे काम करत असल्यामुळे त्याने शरीर मजबूत आणि धष्टपुष्ट होते. एका मजुराने माझे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले, तर दुसऱ्याने मला शांत करण्याचा प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यासमोर भीतीने काळे ढग घातले. मी स्वतःला सोडण्यासाठी पूर्ण शक्तीने झटपट करू लागले, पण त्याच्या तावडीपुढे माझे प्रयत्न अपुरे पडत होते. मी मनातल्या मनात देवांचा धावा करत होते की माझे कुटुंब लवकर लवकर परत यावे. त्यांनी मला त्याच्या मोठ्या ह्या तोंडाने मारायला सुरुवात केली. मला जोरात किंचाळणे होते, पण तोंडावर पट्टी बांधणे मला काहीच करता येत नव्हते. मी त्याच्यासोबत झटपट करू लागले, पण तिसरा मजूरने माझे पाय पकडले. मग कसे तरी हे सर्व माझ्यासाठी थरारत होत गेले. 3 तास सर्व कामगारांना मला एकामागून एक बेदम मारहाण केली. कोणी मागून मारत होता, तर कोणी पुढून मारत होता, आणि त्यांच्या त्या एका हातोडाचा फटका बसला. मी बेशुद्ध झाले. मग त्यांनी मला त्याच्या अवस्थेत सोडून निघून गेले. शुद्धीवर आल्यावर मी तोंडाची पट्टी उघडली, पण माझा नवरा मला असा आनंद कधीच देऊ शकला नव्हता. मला फक्त भीती वाटत होती की मला या प्रकारे ठोकून घ्यायचे व्यसन नाही लागावं. झालं. सर्व कामगारांना मला सोडून आपापल्या घरी गेले. संध्याकाळी माझे कुटुंब परत आले, तेव्हा मी त्यांना काहीच सांगितले नाही. दरम्यान त्या दिवशी पुन्हा मजूर कामावर आले. माझी नजर त्यांच्या पडला. मला लाज वाटली, पण दुपारी माझे सासरे आणि पती काही कामासाठी बाहेर गेले होते. तेव्हा मी त्यांना पाणी देण्यासाठी बहाण्याने मी वरच्या मजल्यावर गेले. तिथे मी ते सर्व पुन्हा करून घेतले. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, आणि तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.